जय हिंद विद्यार्थी मित्र हो. काल आपण नाम या टॉपिकला सुरुवात केली होती. शब्दाच्या जाती आपल्या सुरू झालेल्या आहेत. शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. शब्दाच्या जाती पाहत असताना पहिली आपण जात पाहून राहिलो नाम. आता मी जसं बोललो तसं एकदम मिट्टू सारखे तुम्ही बोलले पाहिजे. जर दोघांचं जर असं टू वे कम्युनिकेशन चाललं तर क्लासमध्ये मजा आहे, नाही तर काही कामाची गोष्ट नाही. जसं पटकन मी प्रश्न विचारला तर पटकन तिकडून उत्तर आलं पाहिजे. नामाचे प्रकार किती? जमलं, एक नंबर, सुंदर है ना. मी काय विचारलं हे पहिले पहा. नामाचे प्रकार किती? 2, 3, 8. नामाचे प्रकार पहिला, दुसरा, तिसरा. सामान्य नामाचे प्रकार पहिला, दुसरा. शब्दाच्या जाती किती? त्याचे प्रकार किती? पहिला, दुसरा. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार पहिला, दुसरा. एकूण व्यंजने, एकूण स्वर, स्वराचे प्रकार पहिला, दुसरा, तिसरा. व्यंजनाचे प्रकार पहिला, दुसरा. अर्धस्वर तिसरा, उष्मेकर्षक चौथा. त्याच्यानंतर संधीचे प्रकार किती? पहिला, दुसरा, तिसरा. कसं वाटलं? वर्णांचे उच्चारस्थाने कंठ्य अ, आ, क, ख, ग, घ, न, ह. तालव्य इ, ई, य. मूर्धन्य रू, र, श. दंत्य लू, त, थ. ओष्ट्य उ, ऊ, प, फ, ब, भ, म. कंठ तालव्य ए, या. कंठ ओष्ट्य ओ, अ. दंत्य ओष्ट्य. नाही तर काय पुढे पाठन मागे सपाट काही अर्थ नाही आहे. मराठी व्याकरण जेवढं माया पाठ आहे तेवढं तुमच्या पाठ असलं पाहिजे, तेव्हा कुठं मजा आहे. आपण नाम हा टॉपिक पाहून राहिलो. काल आपण नाम 1 बघितला. आज आपण नाम 2 पाहणार आहे. आता हे नाम 2 काय आहे ते तुम्हाला मी या क्लासमध्ये आता सुरू करत आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या. पहिलं हेडिंग आलं असेल, काय आलं? काय म्हणून? पण कोणत्या नामाचा? लगेच दुसरं हेडिंग काय आलं? भाववाचक नामाचा. आणि पहिलं हेडिंग काय आलं? म्हणजे कोणाचा? दुसरं हेडिंग काय आलं? आता नेमकं काय हे पाहू आपण. आता फक्त मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य वाचा. शेजारची तारा काय झाली? एक इमॅजिन करा. समजून राहिलं? ते गाव कोणतं? हां, गडी XYZ गावचा आहे. त्याच्या गावचे व्हिडिओ पोरं पाहतील तर म्हणतील काय सुरू आहे. मग गडीवर जात होता अभ्यास करायला माळीवर. ताराईवर जात होती अभ्यास करायला माळीवर. तारा बरं, आकाशातला तारा येत नव्हता. कोणती तारा? तारा नावाची तारा रा रा रा. आणि हा तिथून दोऱ्यानं मला तारा रा रा रा. पण ती जी समोरची मुलगी आहे ती याच्या काही गोष्टीकडे लक्ष देत, बरोबर आहे. ती बिचारी तिचा अभ्यास करत होती. काय झाली ती? आणि आपला गडी नांदेड समुद्र किनारा लावलाय. मला काय म्हणा लक्ष देऊन राहिलं ना. हे वास्तविकता आहे. आता मला सांगा, हे जे तारा आहे हे मुलीचं नाव आहे का तारा आहे? मुलीचं नाव आहे ना. जर समजा मी फक्त इथं तारा लिहिलं असतं, तारा, तुमच्या डोळ्यापुढे काय आला असता? आकाशातला. पण मी काय लिहिलं? दुसरं वाक्य काय आहे? आमची बेबी. बेबी बाबू सोना. बेबी. बेबी म्हणजे काय आहे? मुलीचं नाव नाही. कसं सांगतो आता? समजा आता एखादी आपली दीदी अकोल्याच्या बस स्टँडवर गेली, बस पकडली आणि बसमध्ये बसली. तिथं एक दीदी आली, तिच्या हातात तिची बेबी आहे. मग ही काय म्हणते? वाव, तुमची बेबी किती क्यूट आहे. बरोबर आहे ना. आता वास्तविक पाहता तिला हे माहीत नाही हा बाबा होय का बेबी होय, पण बेबी बेबी बेबी. आता ती इथून उतरली, दुसऱ्या कुठल्या तरी अमरावतीला गेली. तिथं त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये तिला अजून तिकडे जायचं होतं दूर. दुसऱ्या बसमध्ये बसली. मग अजून एक बाई आली तिथं छोटंसं बाळ घेऊन. त्याला पण काय म्हणून राहिली? तुमचा बेबी किती क्यूट आहे. हा डायलॉग हिलाही मारला ना तिनं. मुद्दा लक्षात घ्या. ते लहान बाळ असते, छोटे बाळ, ते म्हणजे काय झाले? बेबी. काय झाले ते? आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे? मग आता
एक लक्षात घ्या, हे लहान बाळाची जात म्हणजे काय असते? बेबी असते. काय असते? मग हे बेबी जे आहे हे सामान्य नाम आहे. कोणतं नाव आहे? तारा हे जे नाव आहे हे कोणतं नाव आहे? सामान्य नाम. कारण की बेबी या जातीवाचक नाम आहे ना. जाती म्हणजे लहान बाळांची जात म्हणजे काय आहे? आणि आकाशातले जेवढे काही तारे आहे तेवढे, सागर कोणताही असो, बंगालचा उपसागर असो, अरबी महासागर असो की कोणता प्रशांत महासागर असो, सागर सागर. मग हे जे या कलरमध्ये पिंक कलर ना, या पिंक कलर मध्ये जे गेलेले आहे हे सर्व कोणते नाम आहे? 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 पण याचा उपयोग काय केला आहे? मग समजा असं आलं, मानव हे नाम सांगा, तर हे नाम कोणतं आहे? सामान्य नाम. पण असा आला, मानव आज गावाला गेला, मानव घरी, म्हणजे या सामान्य नामाचा काय म्हणून वापर केला? समजून राहिलं? तारा हे सामान्य नाम आहे की नाही? पण तारा हे नाव कोणाला दिलं? म्हणून शेजारची तारा काय झाली? तुम्ही ताऱ्याला डिवाइस बनवसाल का? म्हणून या सामान्य नामाचा काय म्हणून उपयोग केला? मग आता हे तारा हे जे आहे हे काय आहे? काय आहे? जर अलग धलक फक्त तारा आला तर काय आहे? आमची बेबी, म्हणजे आमच्या घरची जी मुलगी आहे तिची आता 10वी झाली, ते कुठे जाते? मग हे जी बेबी आहे, आमच्या मुलीचं नाव आम्ही काय ठेवलं? समजलं ना? जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की बा नदी हे नाव ठेवता नसते, पण मी असा नंतर एक शब्दही बोललो होतो की बहुतेक करून ठेवता नाही येत, पण कधी कधी ठेवता येते. जसं तारा, बेबी, सागर, नगरहून. मी आत्ताच कुठून आलो? नगर म्हटलं तर अकोला आहे, पण नगरहून आलो. माणूस एकाच वेळेस एकाच नगरहून येऊ शकते, म्हणून हे एक वचन आहे, म्हणून हे कोणतं नाम झालं? पण नगर म्हटलं तर कोणतं नाम झालं? सामान्य नाम. नगर म्हटलं तर कोणतंही नगर. मग त्याच्यानंतर मानव घरी नाही, मानव म्हटलं तर कोणताही मानव, पण हे मानव त्या मानवाचं म्हणजे त्या मुलाचं, व्यक्तीचं नाव आहे. सागर परीक्षेत पहिला आला, सागर म्हटलं तर कोणताही सागर, पण सागर कधी समुद्र परीक्षेला बसतो का? म्हणून हा मुलगा आहे ज्याचं नाव काय? सागर, तो कुठं बसला? परीक्षेला. अर्णव पाळण्यात निघाला, म्हणजे मुलाचं नाव काय? अर्णव. तसं अर्णव म्हणजे काय होत असते? जंगल. म्हणजे या स्लाइडमध्ये आपण असं बघितलं की हे सर्व जे अंडरलाईन केलेले किंवा ज्या या कलरमध्ये आहेत ही सामान्य नाम आहे, परंतु या सामान्य नामाचा काय म्हणून उपयोग झाला? काय म्हणून उपयोग झाला? समजून राहिलं मला काय म्हणायचं? काही अडचण? आता आपण काय पाहणार आहे? विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून काय पाहणार आहे आपण? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. काय दिसतो? आलं का? मला काय म्हणायचं लक्षात येऊ राहिलं? आता मला सांगा, कुंभकर्ण हे नाव कोणतं आहे? सामान्य नाम का विशेष नाम? विशेष नाम नाही का? कुंभकर्ण रावणाचा 2 नंबरचा भाऊ, निरातेले क्लासमध्ये आल्या आल्या जांभूळ येत जाय, झोपत जाय तो. त्याच्यानंतर आमचे वडील काय? जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट माणूस, एकदम जमतच नाही, बरोबर आहे? जमदग्नी म्हणजे रागीट. त्यानंतर सुदामा एक व्यक्ती होता की नाही? भीम एक व्यक्ती होता की नाही? मग हे जे या कलरमधले जे नाव आहे हे कोणते नाव आहे? कोणते नाव आहे? पण हे विशेष नाव आहे, पण याचा उपयोग काय झाला म्हणते? आता मला सांगा, एक घर आहे समजा, दुपारची 12 वाजताची टाईम आहे. एक बाई दुसऱ्या घरी काहीतरी मागायला गेली, साखर मागायला गेली. तिनं म्हटलं बाई साखर द्या. मग ती बाई साखर आणायला गेली, पण त्या बाईचं पोरगं हॉलमध्ये झोपलेलं आहे सोप्यावर. दुपारचे 12 वाजले, घारघूर झोपलं. आता त्या बाईचं काम काय? मुकाट्यानं साखर घ्या आणि निघून जा. ते साखर आणून राहिली बाई, आता आणणारच आहे. हिनं काय कमेंट केली माहिती आहे का? माय आशा बाई, तुमचं पोरगं काय दिसते? लगेच अंदरून आवाज आला, साखर झाली, जाय तू घरी. मला काय म्हणायचं समजून राहिलं ना? तिनं त्या पोराला कायची उपमा दिली? त्याच्या या पोराच्या आईनं काय म्हटलं? तू घरी जाय. जर हिनं म्हटलं असतं, माय आशा बाई तुमचं पोरगं तर झोपीत लयच हँडसम दिसते, है ना? कार्तिक आर्यनपेक्षाही लय चांगलं दिसते बा, सांगायचं कामच नाही. तिनं म्हटलं असतं, एक वाटीने बापा पुरा डब्बाच घेऊन जाय, नाही तर चहाच घेऊन पे. मग मला एक सांगा, त्या मुलाचं नाव काहीतरी आहे, कपिल विपिल काहीतरी आहे, आणि त्या मुलाला उपमा कशाची दिली? म्हणून त्याचं काय झालं? जर फक्त तुम्हाला असं आलं कुंभकर्ण हे नाव खालील पर्यायातून ओळखा, कोणतं घेसान? जर तुम्हाला म्हटलं माझा मित्र कुंभकर्ण आहे तर कोणतं घेसा? कारण त्या नामाचा आता उपयोग काय झाला? तुम्हाला गोष्ट समजून राहिली? मगाच्या याच्यातला फरक पुढे पहा. आमचे वडील काय आहे?
जर जमदग्नी एक ऋषी होता, जमदग्नी नावाचा काय होता, एक ऋषी होता. जमदग्नी म्हणजे विशेष नाम. पण आमचे वडील जमदग्नी आहे, आमच्या वडिलाचं नाव XYZ आहे, पण उपमा कशाची दिली. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात कोण नको, कोण हवे. सुदाम कशासाठी उपमा दिली, कळेक किळीक काळीक, बरोबर आहे की नाही. तर आम्हाला कसे काय पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग विद्यार्थी पाहिजे. तसा गोला डायरेक्ट त्या रेषेच्या बाहेर गेला पाहिजे. म्हणून ही उपमा कशासाठी दिली, ताकदीसाठी दिली. आमच्या गावात बरेच काय आहे, मला सांगा. नारद हे विशेष नाव आहे की नाही, पण नारदचं काय केलं, अनेक वचन काय केलं. आणि ज्यावेळेस विशेष नामाचं अनेक वचन होते त्यावेळेस त्याचा उपयोग काय म्हणून होते. आणि नारद म्हणजे काय, इकडली गोष्ट तिकडली गोष्ट, ते म्हणजे नारद. आमच्या आईने किती सोमवाराचे व्रत केले, 16 काय आहे, सोमवार हे काय आहे, विशेष नाम. पण त्याचं काय केलं, म्हणून त्याचं काय झालं. माझी बायको काय आहे, कसंही जा, बिचारी पायच जापते घरी गेल्यावर, दारू पिऊन जा का कसंही जा, पण तरी काय आहे, लक्ष्मीच आहे. आणि माझी बायको त्रिटिकाच आहे. हां, ते एक ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला होता मी, तो माणूस डाय करते, तर जशी त्याच्या केस कमी असते डोक्यावर, त्याला त्याचं डाय करणं जरूर राही नाही. हिचे काहीतरी भांडणं होते शेजारींसोबत, तिच्या हातात राहते गंज, तिचा ताव याच्या डोक्यावर रापकन मारते, घरात चालली जाते. मग ती झाली त्रिटिका. ही काय झाली, तुम्हाला काहीच भेटत नाही. माझा मेवना, बस असा पाहिजे मेवना, आहे का नाही. नाही, माझा मेवना काय आहे, अरे 1 लाख पाहिजे होते बाप्पू, अर्धी इस्टेट जमा करून देतो तुमच्या नावानं, घेऊन जा. असा माझा मेवना काय आहे. याचा अर्थ काय होते सांगा बरं आता. त्याच्यासाठी लय मोठं पुण्य करावं लागते. त्यानंतर तिच्या डोळ्यातून खरंच गंगा जमुना वाहून राहिल्या का, याचा अर्थ काय झाला, रडत आहे. मग हे काय झालं, सामान्य नाम. पण गंगा जमुना काय झालं, म्हणजे इथं काय झालं, विशेष नामाचा. मागच्या ह्याच्यात काय झाला होता, सामान्य नामाचा. समजून राहिलं तुम्हाला कसं शिकवण आहे आपलं. हां, चला पुढे. भाववाचक नामाचा विश्वास काय आहे. अबे भाव आहे ना, माया तुमच्यावर विश्वास नाही, विश्वास आहे, असंच बोलू ना आपण. शांती जरासं करा शांतीनं, बरोबर आहे. माधुरी म्हणजे अबे का माधुर्य, जरासा गोड आवाज काढणार बा. समाधान ठेवा जीवनात. हे सर्व काय झाले, काय झाले. पण भाववाचक नामाचा वापर काय झाला इथं, विश्वास परीक्षेत. म्हणजे मुलाचं नाव काय आहे, शांती ही माझ्या. मुलीचं नाव काय आहे, माधुरी. उद्या मुलीचं नाव काय आहे, पण माधुर्य म्हणजे गोडवा. बाबाने समाधानचे, जर इथं अंडरलाईन असतं तर समजा, इथं अंडरलाईन असतं तर भाववाचक नाम. कोणतं नाम, इथं नाही अंडरलाईन, इथं आहे आता. मग बाबाने समाधानचे समाधान केले. अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा आहे ओळखा. तर काय आहे हे, भाववाचक नाम. आणि समाधानचे विशेष नाम. आता त्या मुलाचं नाव काय आहे, आनंद. नाव काय आहे त्याचं, पण हे कोणतं नाव आहे, पण त्याचा वापर काय केला, दुःखीच्या खाली अंडरलाईन असतं तर भाववाचक नाम. आईजवळ, हे कोणतं नाम आहे. आणि जर असं असतं आईत ममता बसली तर भाव आहे आईचा तो. त्यानंतर यश काय झाला, यश काय आहे, विशेष नाम. अपयश काय आहे, भाववाचक नाम. अंडरलाईन कोणाच्या खाली आहे, हा कलर म्हणजे अंडरलाईन समजा तुम्ही, कारण तुम्हाला परीक्षेमध्येही अधोरेखितच केलेलं राहील. आईजवळ कोण बसली, झालं वाटते. आणि जनरली आपण पाहतो की एखाद्या मुलीचं नाव राहते शीतल, आणि तिले राग म्हणजे तिच्या नाकावर निमावत शीतल आणि मग रागीट आहे ना. एखाद्या मुलाचं नाव राहते ज्ञानेश्वर, आणि तो अज्ञानेश्वर असते पुरा, कुठंही अंगठा लावते तो. कधी कधी असते एखाद्या मुलाचं नाव राहते रामन, तो निरा मुली घेऊनच पडते, कृत्य रावणाचे त्याचे. नाही तर असे असतात. म्हणजे म्हणून नाव ठेवताना विचार केला पाहिजे आपण, काय नाव ठेवू राहिलो बा आपण. मुलाचं नाव शिवाजी आणि कृत्य औरंगजेबासारखे नाही का आपत. त्यामुळे बेकार काम आहे. असतात असे नावं, तुम्ही पण पहा तुमच्या आजूबाजूला असते. नाव आहे समजा समाधान, आणि तो कधीच समाधानी नसते, निरा किटकिट 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 किटकिट. त्यामुळे नावाचा लय फरक पडत असते. समजून राहिलं मला काय म्हणायचं. कोणते नाव काय बनवून उपयोग झाला. पहिलं कोणतं नाम बघितलं होतं, सामान्य नामाचा काय वापर केला. त्याच्यानंतर काय केला, काय म्हणून वापर केला,
आता कोणतं काय म्हणून वापर केला? आता पहा विशेषण साधित नामे. कोणते साधित नामे? आता पहा एक लक्षात घ्या, तुम्हाला मी अजून विभक्त्या शिकवलं नाही. विभक्त्या हा जो टॉपिक आहे हा मोस्ट IMP टॉपिक आहे आपल्या मराठी व्याकरणातला. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्रीमंत काय? श्रीमंत कोण असतात? माणसं. माणसांना गर्व असतो की नाही? बरोबर आहे ना? ते काही गर्भ श्रीमंत नसतात. आता मुद्दा लक्षात घ्या, याच्यामधलं नाम कोण आहे? माणूस कसे आहे? याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? काय म्हणतात? विशेष. समजून राहिलं ना? आता एक तुम्हाला सांगतो, विशेषणाला कधीही विभक्तीचा प्रत्यय कधीच लागत नसते विभक्तीचा. आता हे विभक्तीचा प्रत्यय म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या नंतर त्याला लागणे काहीतरी, म्हणून त्याला म्हणायचं विभक्तीचा. आणि जर एखाद्या शब्दाच्या आधी काहीतरी लागणे याला म्हणायचं उपसर्ग. आता तुम्ही म्हणाल हे कसं सर? आता बघा, मी म्हटलं बा, उदाहरणार्थ मी घेतलं समजा तळ, तळ्याला. मी ला कुठं लावला? मागं लावला ना. उदाहरणार्थ मी घेतला जय आणि पुढे लावला परा. जय कुठं लावला? मागं लावला का पुढे लावला? पुढे लावला. पुढे लावलं तर काय म्हणायचं? मागं लावलं तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? मग आता मला काय म्हणायचं लक्षात घ्या, श्रीमंत माणसांना गर्व. आता मला सांगा, हे ना लावला ना? ना लावला की नाही? मग आता बघा, हा ना मागं लावला का पुढे लावला? कुठं लावला? मागे लावला. जगात गरिबांना मान मिळत. गरीब हा ना पुढे लावला का मागे लावला? आता मला सांगा, हा जो ना लागला इथं श्रीमंत म्हणजे विशेषणाला लागला की नाही? मी काय म्हटलं? विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लागत असं बोललो ना. पण इथं तर विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लागला. पण विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लावण्यासाठी काय बोलू राहिलो मी? लक्षात घ्या, विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लावण्यासाठी याच्यामधलं जे नाम आहे ते काय करावं लागलं? आणि हा जो ना आहे हा कोणाला लावा लागला? कोणाला? कोणाला? श्रीमंत काय आहे म्हणजे हा ना कोणाला लावला आणि यातलं नाम काय केलं? म्हणजे या विशेषणानंच नामाचं काम केलं. आता विशेषणानं कोणाचं काम केलं? मग विशेषण जर हे नामाचं काम करत असेल तर त्याला काय म्हणायचं? विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लागला की त्याला काय म्हणायचं? जगात गरिबांना मान मिळत. मग गरीब लोकांना पाहिजे होतं की नाही? मग लोक आहे का इथं? डायरेक्ट विशेषणाला कोण लागला? विभक्तीचा. जातीच्या सुंदर मुलांना मुलींना काहीही. मग इथं मुलं मुली आहे का? विशेषणाला काय लागला? विभक्तीचा प्रत्यय. समजून राहिलं का भाऊ? हो. काय सोपं नाही आहे क्लास? ते आहे का? बसले पारावरण केल्या दोन गोष्टी इकडल्या तिकडल्या. मला माहीत आहे कोणाला समजते कोणाला नाही समजत. मी चेहरा पाहून असं ओळखतो कोणाच्या लक्षात येऊ राहिलं कोणाच्या नाही. आणि मी एक सांगतो कोण नोकरीवर लागते आणि कोण नाही. हे वास्तविकता आहे. 11 वर्ष झाले हेच काम करत आहे ना. म्हणून तुम्ही बदल पाळा, समजून घ्या. नसन समजत तर मला विचारा, त्यावेळेस तुमचं जमते. नाही तर जमत. आले क्लास लावला गेली. समजून राहिलं? पुढे घ्या. नकटीच्या लग्नाला 1300 हा काय 1700 1300 2000 बरोबर आहे ना. मग आता नकट्या मुलीच्या म्हटलं का? मुली काढलं डायरेक्ट चहा कोणाला लावलं? विशेषणाला. कोणाला? म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेष. इकून तिकून लग्न जुटत नाही. लग्न जुटलं पत्रिका वाटायला नवरा मेला, नवरा गेला आणि मेला. दुसरं लग्न करतो म्हटलं, नवरा नवरीला घ्यायला येऊन राहिला, गाडी धडकली, मेला. त्याच्यानंतर लग्न झालं, लग्न झाल्या मेहंदी सुकत नाही तर नवरा. असं असते ते. मूर्खांना कोणी विचारत म्हणजे मूर्ख लोकांना कोणी विचारत. बरोबर आहे की नाही? हां. पण या मूर्खाजवळ जर पैसा असला तर विचारतात. पण इथं लोक आहे का? डायरेक्ट विशेषणाला कोण लागला? वेड्याशी जास्त बोलू, वेड्या लोकांशी जास्त बोलू. इथं लोक आहे का? डायरेक्ट वेड्याला काय लागला? बुडत्याला काठीचा, चांगल्यांना मान. मग इथं नाम आहे का? मग नाम नसून इथं हे सर्व लागलं कोणाला? म्हणून याला काय म्हणतात? काही अडचण
विशेषण साधित नामे म्हणजे काय समजलं? हे व्याकरणात समोर पण तुम्हाला येणार आहे. पुढे चला. कोणतं नाम? कोणतं नाम? आता बघा कोणतं नाम पाहून राहिलो आपण? धातू. धातू म्हणजे काय तर सांगतो आता तुम्हाला. जो शब्द क्रियादर्शक असतो, कोणता असतो? त्याच्यामध्ये क्रिया कधीही थांबलेली, म्हणून त्याला काय म्हणतात? म्हणजे क्रिया थांबलेली नाही, मग त्याला काय म्हणायचं? धातू. एखादा शब्द असते ज्याच्यामध्ये क्रिया कंटिन्युअसली सुरू राहते. गुरुजीचे मोठे प्रेमळ असते काय? वागण्याची क्रिया आहे की नाही? ते ध्यान पाहून मला आले काय? हसण्याची क्रिया आहे की नाही? देणाऱ्याने देत, देणाऱ्याची काय? घोड्याचे जोरात असते काय? भारतीय संघ जिंकला कशाने? बाळाचे धोकादायक रडणे. मग हे सर्व अंडरलाईन केलेले शब्द काय आहे? म्हणजे क्रियादर्शक शब्द आहे ना. क्रियादर्शक शब्द आलं तर याला कोणती नामं म्हणायचे? समजून राहिलं? मग आता विशेषण साधित नामं म्हणजे तुम्हाला सांगायची गरज आहे का? जर काही अडचण गेली तर आपला व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे एकदा, ठीक आहे? जर एखादं लक्ष तुमचं लागलं नाही, काही टेन्शन असलं तुम्हाला, काल मॅसेज गिसेज बरोबर आली नाही तुम्हाला आणि त्याच याच्यात तुम्ही गुंतलेले आहात, तर घरी जायचं, पहिले बोलून घ्यायचं शांततेनं आणि मग आपला व्हिडिओ पाहायचा. आणि एखादा तिकडे सेंड करायचा. झालं तर झालं बरं, दोघापैकी एकाचं. कमीत साधित नामे कोणती नामे? गुंडेगिरीचं काही नाही बरं. हां, अर्चित सर आहे तिथं. हरिनापात झाल्यामुळे त्याची काय झाली? काय झाली? त्याच्या बोलण्यात परंतुचा भारतीय संघ विजयी झाल्यामुळे त्याची. मी जरासा हा घेतो, पण माझ्या डोक्यात हा विषय आला, मी तुम्हाला सांगतो. कारण की आपण काय करतो, हा वय असते तसं. 2 मिरवणुका निघतात. 2 मिरवणूक सध्या आपल्या अकोल्यात मिरवणुका निघणं सुरू आहे. कोणत्या माहीत आहे तुम्हाला? ते एक रॅली निघन आणि एक तुम्ही लागले तर एक रॅली निघन, ते मी काढीन. काहीच नाही, दोनच बँड पुढे, तुमच्या अंगावर गुलाल आणि 10-12 हारा तुमच्या गळ्यात, आणि तुमच्या मित्रानं तुम्हाला खांद्यावर घेतलेला आहे. आणि तुमच्या बुडेबॉले तुमच्या एका मित्रानं खांद्यावर घेतला आहे. एक इमॅजिन करा, इकडून तुम्ही नाचून राहिले त्या 2 बँडवर, तिकडून तुमचे बुडेबॉ नाचून राहिले 2 बँडवर, आणि त्यावेळेस तुमच्या बुडेबॉच्या डोळ्यातनी पाणी राहील, ते रडतील त्यावेळेस. एक विचार करा. आणि एका इकडे आहे, तुम्ही कुठंतरी शानपणा केला, एक ठाणेदार, त्याचे 2-4 कॉन्स्टेबल, आमचे ते कमांडो 2-3, आणि तुमचे हात बांधून तिथं रडू राहिले तुम्ही त्याच्या पुढे, आणि तुमचा बाप तिथून पाहून राहिला. 2 ऑप्शन आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो सर, मी तसा करत नाही, पण तुमचा एखादा मित्रही असला ज्याच्या संगतीत हा तुम्ही, त्या दिवशी तसेच भांडणं झाले. फक्त काय झालं, त्यानं एक विचारलं की बा तो मुलगा कुठं गेला. मग त्यानं म्हटलं तू या का नौकर आहो का, आम्ही इथं बसलेले आहो तुला सांगाले. यानं त्याला 1 मारली, त्यानं त्याला 2 मारली, याचे 5 मित्र धावून आले, त्याचे 5 मित्र धावून आले, दंगा झाला, रपारप मारणं सुरू केलं, आणि रॅली सर्वांचीच निघाली. फक्त काय निभवली? दोस्ती निभवली. काय निभवली? दोस्त. पोलीस भरतीवाले पोरं असतील त्याच्यात काही, ज्याला पोलीस भरती द्यायची आहे आता, त्याची पण धिंड निघाली. म्हणून आता एवढं खराब झालं अकोल्यात. तुम्ही तर डोक्यात असं असन की बा आपण भाईगिरी करावं, हे तर सोडूनच द्या. पण तुमचा एखादा असा मित्रही असन, असं वाटत असन नाही बा याच्यासोबत राहिलो तर आपलं, तो काही खरावर गोटे आणन आणि त्याच्यासोबत तुमची धिंड निघन, हेही सांगता येत. तसं झालं त्या दिवशी, बरोबर ना इंगळे साहेब? असंच झालं ना त्या दिवशी त्या बारमध्ये. म्हणून राहिलं, असंगाची संघ प्राण्याची गाठ. एक आपल्या मराठीत एक वाक्प्रचार आहे, कोणाशी संघ? आणि तुमच्या प्राणाशी. म्हणून म्हणतो चुपचाप खालीमान घालायची, ग्राउंडवर जायचं, वरमान करायची, 1600 मारायचं, अजून खालीमान घालायची, घरी जायचं. खालीमान घालायची, पुस्तक घेऊन यायचं, अभ्यास करायचा, खालीमान घालायची, घरी जायचं, विषय संपला. आणि मग वर्दी जळली की मग वरच मान राहते तुमची. मग खालीमान घालायचं काम पडत नाही ना तुम्हाला ना घरच्या आले. एवढं साधं सिंपल वर्डिक्ट आहे. अव्यसाधित नामे. कोणती धिंड काढायची मग आपल्याला? पहिलीवाली ना, लक्षात घेता. कायसाठी अभ्यास करावा लागते तेव्हा तुम्हाला समजा. आणि लय नाही, आपल्याला IAS IPS कुठला आयुक्त किंवा कुठला SP ने व्हायचा आहे. पोलीस शिपाई,
पोलीस डिपार्टमेंटमधली सर्वात खालची नोकरी जरी तुम्हाला भेटली तरी तुम्ही त्याच्यातून शिडीनं 1 बाय 1 वर जाऊ शकता. वय कमी आहे. पहा मग आता काय करायचं, समजलं ना. आम्ही त्या मार्गातले एक साथीदार आहोत तुमचे. हरिनापात झाल्यामुळे त्याची हेच होत्या. पास झाल्यावर तुमची कोणी वाहवा नाही करत. पण का तुम्ही फेल झाले तर हे नक्की होईल. तुमचा तमाशा पाहाले 10 लोक उभे राहतील, पण तुम्ही जर पास झाले ना कोणी शुभेच्छा द्यायला नाही येतील. तुम्ही जर त्याच्या हातावर पेढा दिला ना तो रडकं मरकं तोडकं लागला का तू असा करण आणि तुम्ही गेल्यावर तोच पेढा नाळीत फेकून द्यान. आणि जर यदा कदाचित त्यानं खाल्ला आहे तरी त्याला तो कडू लागेल. पेढा तर एकदम गोड आहे पण त्याला कडू लागेल, कारण की त्याला फक्त तुमची काय करायची आहे. पण तुम्ही तो चान्स त्याला देऊन नाही राहिले. पण ते चान्स द्यासाठी तुम्हाला सारखं वागायला लागते. बाकी काही करा लागत नाही. तर रॅली निघून राहिली, एखादी मुलगी चांगली नाचून राहिली, आपण तिच्यावर काहीतरी कमेंट्स करून राहिलो मजाकीत, आणि तिकडून तिचा भाऊ आला, त्यानं 5-6 पोरं आणली की रपारप बंद रे दोघंही. म्हणून फालतूचे कामं काही करायचे. तुमचा जे टेस्टोस्टेरॉन आहे जो सध्या लगलगता आहे त्याला जरासं दाबून ठेवा. समजलं ना, दाबून ठेवा त्याला. थांब जरा थांब. आणि पूर्ण कुठं करायचं आहे तुम्हाला. नसंद आमचे आहेच इंगडे साहेब तुमचा आता पाला पडाले. हे उतूतच नाही करू द्यायचं. यायला ज्वालामुखी यायचा दाबूनच टाका. हे वास्तविकता आहे. नाही तर भांडणं होतात. आणि हेच वय आहे भांडणं करायचं. आणि हेच वय आहे, हेच वय आहे. म्हणजे बरोबर तारुण्यातच ह्या गोष्टी सुचतात आपल्याला. मग एक विचार करा काय करायचं आहे. काय झाली आता मला सांगा. हरी जो आहे हरी हे तुम्हाला समजून सांगणं झालं. आता काही हरिणी म्हणजे मुली असतात ज्या फालतूच्या कामं करतात. आजकालच्या मुली पण आल्या. जसं त्या दिवशी मला जाताना याच्याच कॉलेजच्या मुली दिसल्या. अरे भाई ओ भाई पोरी होय त्या. आणि काय म्हणे मेजर भाई. मी म्हटलं बाई होईन तू. त्या म्हणे भाई. छपरी पोरी आहेत ना. हां मग आता समजा ही हरी, हिचं नाव ठेवू आपण रवीना. काय नाव ठेवायचं. रवीना नापास झाल्यामुळे तिची, पण हिचं त्याचीच तिची झालं. मग मला सांगा हरी झाला तरी रवीना झाली तरी म्हणजे लिंगवचन विभक्तीनुसार बदलून राहिलं. मग आपल्या शब्दाच्या जातीचे प्रकार 2 विकारी आणि अविकारी, सव्यय आणि अव्यय. हे होय अव्यय म्हणजे जे बदलत. लिंग वचन विभक्तीनुसार बदलत. आता हे काय होय तरी रवीना छिथी झाली का, बदललं का, म्हणून ते काय होय जे बदलत. आपला व्हिडिओ आहे शब्दाच्या जातीचा, त्यातले 4 प्रकाराचे मी बरोबर दिले. एकदा बरोबर पहा, नाही झालं तर मी इथं आहेच. ठीक आहे. त्यांच्या बोलण्यात परंतुचा फार वापर. आता हे त्यांचे पुरुष आहे का ती आहे माहीत आहे का. पण वापर काय होतो. भारतीय संघ विजयी झाल्यामुळे त्याची काय झाली. पण हा भारतीय संघ लेडीजचा आहे का पुरुषाचा माहीत आहे का. पुरुषाचा झाला तरी आणि लेडीजचा झाला तरी. पोरगा नापास झाला तरी पोरगी नापास झाली तरी लिंगवचन विभक्तीनुसार बदलत. म्हणून याला काय म्हणायचं. पुस्तकात याच्यासाठी वेगवेगळं तुम्हाला दिलेलं आहे. मला हे वाटतं हे आहे, मी हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. अशा पद्धतीनं आपण नाम हा टॉपिक आता इथं पूर्ण संपवलेला आहे. काय संपवलेला आहे हे त्याच्यावरचे काही PYQ आहेत पोरं हो. यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून राहिलो. पण तुम्हाला PYQ मी सांगितलेलंच आहे. माननीय श्री बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या आणि त्याच्या मागचे PYQ करा. PYQ करा. आपले व्हिडिओ पहा. तुमचं मराठी व्याकरण चांगलं होईल. नामाचे प्रकार 3 पडतात. कोणते कोणते पडतात. सामान्य नाम, विशेष नाम. आणि हे काही सामान्य नामाचा विशेष उपयोग आहे. जसं पहिलं आपण बघितलं होतं सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. दुसरं बघितलं होतं सामान्य नामाचा विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. त्यानंतर काय बघितलं होतं भाववाचक नामाचा. आणि त्याच्यानंतर काय बघितलं आपण. त्याच्यानंतर काय बघितलं एवढे प्रकार पडतात आपले नामाचे. इथं नाम हा झाला नामाचा भाग 2.
ठीक आहे. कर रे बाबू बंद आता.